सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. NH 96 5G महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी शिवसेनेचा यल्गार. उपविभागीय अधिकाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा. उद्या शेगावात NHAI अधिकाऱ्यांची बैठक. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965G NH 96 5G वरील शेगाव तालुका जत परिसरात वारंवार होत असलेल्या भीषण अपघातांमुळे धोकादायक ठरलेल्या ब्लॅक स्पॉटवर तातडीने उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी शिवसेना जत तालुक्याच्या वतीने 16 जुलै रोजी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना जत तालुका प्रमुख अंकुश वाळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज जतचे उपविभागीय अधिकारी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या चर्चेनंतर प्रशासनाने तातडीने दखल घेत सकारात्मक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांनी या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित प्रशासकीय अधिकारी तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण NHAI पंढरपूर विभागाच्या प्रमुख अभियंत्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यानंतर NHAIच्या अधिकाऱ्यांना बुधवार 15 जुलै रोजी शेगाव येथे प्रत्यक्ष भेट देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या बैठकीत शेगाव ग्रामस्थांसोबत चर्चा करून अपघात रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात येणार आहेत याबाबत प्रशासनाची भूमिका लेखी स्वरूपात मांडण्याच्या सूचना उपविभागीय अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. शिवसेनेच्या वतीने प्रशासनाकडे पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. शेगाव येथील धोकादायक ब्लॅक स्पॉटवर तातडीने स्पीड ब्रेकर बसवण्यात यावेत. वाहन चालकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या ठिकाणी दिशादर्शक व इशारा फलक उभारण्यात यावेत. वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी कायमस्वरूपी तांत्रिक उपाययोजना करून नागरिकांच्या जीवितांचे संरक्षण करावे. शिवसेनेने पुकारलेल्या रास्ता रोको आंदोलनाला शेगाव ग्रामस्थांसह विविध पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे हे आंदोलन सर्वपक्षीय स्वरूपाचे बनले आहे. उद्या 15 जुलै शेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रशासन, NHAI अधिकारी आणि ग्रामस्थ यांच्यात होणाऱ्या बैठकीत कोणता निर्णय होतो यावर 16 जुलैच्या प्रस्तावित रस्ता रोको आंदोलनाची पुढील दिशा निश्चित होणार आहे. दरम्यान या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी सर्व शेगाव ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना व आंदोलनकर्त्यांच्या वतीने करण्यात आले आहे. उपविभागीय अधिकारी यांच्यासोबत झालेल्या चर्चेला शिवसेना जत तालुका प्रमुख अंकुश वाळे, शिवसेना वैद्यकीय सहाय्यता कक्ष तालुका प्रमुख दीपक बुरुटे, शिवसेना उपतालुका प्रमुख चंद्रकांत शिंदे, शिवसेना नेते दर्याप्पा जतकर, शिवकुमार शिंदे तसेच ओमसाई प्रतिष्ठान शेगावचे अध्यक्ष मारुती बबलू शिंदे उपस्थित होते. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.